HGPL ची अगदी आपण पाहतोय ऑरेंज कॅप देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. ते ठरले त्या मॅचचे हिरो. मॅच क्रमांक अगदी आपण पाहतोय 9 ला इथून पुढे सुरुवात होईल आणि जशी मॅचला सुरुवात येईल आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा करणार आहोत परिवर्तन. या ऐकूयात आपल्याच विभागामधील एक गोड आवाज ऋषी टेंबे यांचा आवाज आपल्याला कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकायला मिळेल. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत HGPL 2025 दिवस क्रमांक पहिला मॅच क्रमांक 9. धन्यवाद. हॅलो. मॅच सुरुवात होती. एका बाजूला सुजल, त्यांच्या सोबतीला रोहन. यस महेंद्र ज्यांनी ही मॅच जिंकवली. 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले त्यांच्याकडून. राजन शिंदे यांच्याकडून त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इकडे आलेलं आहे, लगेचच ते कलेक्ट करायचं आहे. एनएस कन्स्ट्रक्शनचे मालक ओमकार शिंदे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक इकडे आलेले आहे. यश मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मॅचला होतीये सुरुवात. भावेश पानवकर गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. रोहन वारिक स्ट्रायकिंग कडे त्याच्या बॅट मधून अडवा बॅटने खेळायचा प्रयत्न आणि रोहन वारिकला आता जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द पवेलियन. यस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी भावेश पानवकर आणि त्याच्या विरोधात रोहन वारिक सारखा खेळाडू होता, परंतु त्याने स्वस्तात मैदानाच्या बाहेर पाठवलंय. नवीन खेळाडू बॅटिंग साठी आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग कडे सुजल ज्याच्या बॅटिंगला आता कुठेतरी चांगली कामगिरी करायची आहे, तोच खेळाडू आता सुजल. आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता येताना पाहायला मिळतात. आदेश नवीन खेळाडू बॅटिंग साठी, भावेश गोलंदाजी करण्यासाठी. त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या बॉलवरती विकेट आली आहे. अडवा बॅटने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल गोलीच्या वेगाने मैदानाच्या बाहेर. आदेश मैदानाच्या आतमध्ये आले आणि बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 4-4 चौकार. देश बॅटिंग साठी सज्ज झालेत हे सांगण्याचं काम त्यांच्या या चौकाराने केलंय. पुढचा बॉल या हिवेला अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडला. त्याच्यानंतर उसने घेणारा राहिला आणि थेट यष्टी रक्षक जे प्रथमेश आहेत त्यांचा वेध घेणारा हा बॉल राहिलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये चौकाराला. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आला. एक चांगली कामगिरी आता गोलंदाजी करणारा संघ करतोय. पुढचा बॉल यावेळेला पहा, समोरच्या दिशेने खेळलेला फटका क्लासिक खेळायचा होता. क्षेत्ररक्षक उलटे चेंडूच्या मागे धावत होते. खेळ सुद्धा चांगला पकडला आणि लगेचच आता आदेशला सुद्धा जावं लागणार आहे मैदानाच्या बाहेर. वैभव येताना पाहायला मिळतात. धावफलकाचा विचार केला तर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेला पहा, गॅप मधून खेळायचा प्रयत्न आणि अंपायरने सांगितले की षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
यस 6 रन धावफलकावरती पाहायला मिळतात. सहा धावफलकावरती पाहायला मिळतात. पिवनचं षटक हाताळत असताना भावेश पानवकर ज्या खेळाडूने या असोसिएशन मध्ये ज्याच्या नावाची चर्चा आहे तोच भावेश पानवकर इकडे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला आहे. SGPL 2025 स्वराज्य ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग आपण पाहतोय. दिवस पहिला आणि पहिल्या दिवस मध्ये चालू असलेली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आता मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला प्रथमेश, एका बाजूला सुजल, एका बाजूला रोहन, एका बाजूला भावेश. ही मोठी नावं मैदानाच्या आतमध्ये आता इन ऍक्शन पाहायला मिळतात. रोहन सारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना सुद्धा पाहायला मिळाला. त्याच्यानंतर सुजल अजूनही बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग कडे आहेत, परंतु त्यांना आता मोठे फटके खेळणं गरजेचं असणार आहे. नवीन खेळाडू सूर्यकांत, पहिला बॉल दुसऱ्या षटकातील, पहिलाच बॉल सोडून दिलाय. लेग स्टिकच्या वरून जाणारा हा बॉल, त्याच कारणाने अंपायरने सांगितलंय की एक अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड करायची आणि त्याच कारणाने 7 धावा धावफलकावरती आता होताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा पाहायला मिळाल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकासाठी सूर्यकांत आलेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल, यावेळेला पहा लोवर फुलटच चेंडू करण्याचा प्रयत्न, त्याच कारणाने नो बॉल. कमरेच्या वरती असणारा हा बॉल, त्याच्यावरती पाठीमागच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता परंतु तो फटका खेळता आला नाहीये. त्याच कारणाने नो+1, त्याच कारणाने 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उघडा डोले पहा नीट, पुढे असणार आहे आता फ्री हिट स्ट्रायकिंग एंड कडे आता वैभव पाहायला मिळतात. पुढचा बॉल, सूर्यकांत अजूनही एक चेंडू हाताळू शकले नाहीयेत. या हिवीला गॅप मधून खेळायचा होता परंतु यष्टी रक्षकांनी पुन्हा एकदा चूक केली आहे आणि त्या चुकीचं मात्र इकडे एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना अद्यापपर्यंत एकच चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक झालाय. 3 चेंडू फेकायचा प्रयत्न केला परंतु त्यातले 2 बॉल स्क्वेअर होते. पुढचा बॉल, यावेळेला पहा थांबले होते, त्याच्यानंतर फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही. बॅटीबॅकच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. तद्दुवर मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. सुजल कुठेतरी आजच्या दिवसामध्ये नाराज केलंय कारण की त्याच्या बॅट मधून धावा आल्या नाही आहेत परंतु या मॅच मध्ये त्याला खेळणं गरजेचं असणार आहे. मागच्या मॅच मध्ये करणने चांगली बॅटिंग केली होती परंतु राजन शिंदे यांची टीमने चांगली बॅटिंग त्यांच्या सुद्धा टीमने केली. या मॅच मध्ये पुन्हा एकदा सुजल, यावेळेला अडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरतून मस्तक पे दस्तक देणारा हा आलाय सुजलच्या बॅट मधून षटकार. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये ऍड होताना पाहायला मिळतात. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली कामगिरी करायची आहे. वैभव कुठेतरी गॅप मधून खेळण्याचे प्रयत्न करतोय फटके परंतु गॅप मधून तो फटके खेळू शकत नाहीये. पुन्हा एकदा सूर्यकांत यांचा पुढचा बॉल, यावेळेला पुढे सरसावत येऊन खेळायचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तिकडे वेगाने आले.
त्याच्यानंतर फेकी केली तद्वार मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आता सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 23 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत पाहायला मिळाल्या आहेत. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि सुजल ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता तोच खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. मागच्या मॅच मध्ये पहिल्या षटकात धावा आल्या नव्हत्या परंतु शंकरनने केलेली बॅटिंग त्याच कारणाने 70 गाठली परंतु एनएस कन्स्ट्रक्शन या संघाची सुद्धा चांगले बॅटर होते राजन शिंदे. पहिल्या षटकात त्याही धावा आल्या नव्हत्या परंतु दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या या 3 षटकात धावांचा वेग असा वाढवला की आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. 71 धावा त्यांना करायच्या होत्या त्या त्याने पूर्ण केल्या. 6 बॉल मध्ये 19 ची गरज होती. 2-3 षटकार महेंद्र यांच्या बॅट मधून आपण पाहिले त्याच्यानंतर तो विजय प्राप्त केला. आता स्ट्रायकिंग कडे सुजल पुन्हा एकदा 2 षटक अजूनही शिल्लक असणार आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडूंमध्ये कितपत धावा बनवल्या जातील हे आता मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. 23 धावा बनल्यात. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सुजलला सुद्धा आता जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. आदित्य गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतं. हॅलो हॅलो यस मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. आता श्रवण आता मैदानाच्या बाहेर जातोय. श्रवण जसा मैदानाच्या आतमध्ये आला त्याच्यानंतर लगेचच त्याला आता मैदानाच्या बाहेर सुद्धा जावं लागतं. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागते. पहा कुठलाही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो जसं येतोय लगेचच मैदानाच्या बाहेर सुद्धा जातोय. तेवीस धावा फलकावरती पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गात असताना अद्यापपर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आदित्य चांगली कामगिरी करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आदित्य. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. राहुल आता मैदानाच्या आतमध्ये आल्यात. धावा बनवायच्या. धावा बनवणं गरजेचं असणार आहे कारण मागच्या मॅचचा विचार केला तर 71 धावा चेस करत होताना त्या चेस झाल्या होत्या. अकुट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती आक्रमण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक खेळाडूडा जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. मॅच मध्ये सुद्धा त्यांनी धावा बनवल्या नव्हत्या परंतु या मॅच मध्ये धावा बनवणं गरजेचं असणार आहे. शेखर सातत्याने चांगली कामगिरी करतात. आज सुद्धा त्यांना चांगली कामगिरी करायची आहे. आदित्य सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल टप्प्याचा चेंडू त्याला गॅप मधून घेऊन काढण्याचा प्रयत्न परंतु अंपायर आमच्याकडे वळून सांगते की ऑफस्टिकच्या बाहेर असणारा हा बॉल त्याच कारणाने अतिरिक्त धाव फलकावरती ऍड होईल आणि 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 24 धावा धाव फलकावरती अद्यापपर्यंत बनला. धावा बनवायचे. धावा बनवणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल या वेळेला पास स्लॉट मध्ये होता परंतु अडवा बॅटने त्याला केला आणि बॉल बघता बघता गेलाय मैदानाच्या
बाहेर. 4 4 4. क्षेत्ररक्षक झालाय फंबल. बॉलने गाठली आहे सीमारेषा. चौकार. च्या आतमध्ये आता चौकार आलाय. पुढचा बॉल. याही वेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु याही वेळेला अंपायर आम्हाला वळून सांगतायत की ऑफस्टिकच्या बाहेर हाही बॉल असणार आहे. त्याच कारणाने एक धाव धावफलकावरती ऍड करायची आहे. ती ऍड केली गेली आहे. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक चांगली फलंदाजी आता करावी लागणार आहे. जशी मागच्या मॅच मध्ये झाली होती तशी एखादी पार्टनरशिप करायची आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला पहा आडव्या बॅटने बॉलला भिरकवलाय, पाठवलाय मैदानाच्या बाहेर. एकच मारलाय पण लांब वरती मारलाय. हा आलाय शिखरच्या पाठ मधून. षटकार. आकाश तारेकर, उस्मान पटेल या खेळाडूने आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव रोशन केलंय. परंतु स्वराज्य ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगचं नाव रोशन करणारे हे खेळाडू आजच्या आणि उद्याच्या दिवसात खेळणार आहेत. याही वेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. क्षेत्ररक्षक तिकडे होते, त्यांचे थोडेसे फंबल झाले. त्याच कारणाने तिकडे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. सदतीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अद्यापर्यंत 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. 37 धावा बनल्यात. आता आणखीन 20 धावा तरी बनवाव्या लागतील, कारण की फायटिंग स्कोर तुम्हाला बनवायचा आहे. कारण की समोरचा संघ चांगला आहे. भावेश आहे, त्याच्या सोबतीला प्रथमेश आहेत, त्याच्या सोबतीला चांगली कामगिरी करणारे खेळाडू सुद्धा आहेत. तर कुठेतरी धावा बनवणं गरजेचं असणार आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग कडे वैभव, जो खेळाडू मगाच्या मॅच मधून चांगली कामगिरी करत नव्हता, आता त्याला चांगली कामगिरी करायची आहे. एक्स्ट्रा खेळाडू आला नाहीये बॉलिंग करणारा संघ, त्याचमुळे बॉलर नेम आम्हाला समजत नाहीये. लगेचच एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवायचा आहे. नवीन गोलंदाज रोहन गोलंदाजीसाठी आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल वैभव साठी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्टँड अँड डिस्पॅच. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. 6 वैभवच्या बॅट. वैभवच्या माध्यमातून हा आलेला षटकार. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज रोहन आलेत, परंतु पहिलाच बॉल त्यांचा मैदानाच्या बाहेर पाठवलाय. पुढचा बॉल. याही वेळेला पहा वेगाने टाकलाय. सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता शेखर याने, परंतु वैभवला आता धावचीतच्या स्वरूपात मैदानाच्या जावं लागणार आहे बाहेर. षटकार येतात, चौकार येतात, परंतु बॅटर सुद्धा मैदानाच्या बाहेर जात आहेत. पहा ज्या खेळाडूने पहिला बॉलवरती षटकार खेळला होता त्याच खेळाडूला रनआउटच्या स्वरूपात बाहेर जावं लागतंय. पहा अजूनही 5 चेंडू शिल्लक होते, 4 चेंडू शिल्लक होते. ते चेंडू वैभव खेळू शकले असते, कारण की पहिल्या बॉलवरती त्यांनी षटकार खेळला होता. शेखर आता स्ट्रायकिंग एंडकडे, नॉन स्ट्रायकिंग एंडकडे परेश, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. याही बॉल वरती बॅट फिरवली नव्हती, त्याच कारणाने बॉल लेग स्टिकच्या वरून जाणारा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत बनवल्या गेल्या. शेखर स्ट्रायकिंग कडे पाहायला मिळतात. धावा बनवायच्या असतील तर मोठे फटके खेळणे गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु फटका हवेत खेळलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पर्यंत पोहोचूच शकले नाही आहेत.
त्याच कारणाने 2 धावा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावेनिशी 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यस, एकच रन असणार आहे अंपायर. 44 धावा 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल. याही वेळेला आडव्या बॅटने खेळायचं होता, भिरकवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झाला नाहीये. क्षेत्ररक्षक फंबल, दोन्ही क्षेत्ररक्षक झालेत फंबल, परंतु बॉलला अडवलं गेलंय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आता सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत पाहायला मिळाला. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. स्लॉग ओव्हरचं षटक मार्गाचं असताना लगेचच मॅचला सुरुवात करायची, कारण की शेखर सुतार मैदानाच्या आतमध्ये आता चांगले बॅटिंग करतायत. त्यांच्या माध्यमातून षटकार आलाय, त्यांच्या माध्यमातून चौकार आलाय, परंतु आता शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 47 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 4 षटकांचे सामने, 47 धावा. थोडंसं स्पीडअप करायचं, आणखीन आपल्याला काही सामने खेळवायचे आहेत. पुढचा बॉल. याही बॉल वरती शेवटचा बॉल, एकच भेटला शेवटचा, तो खूप लांब वरती मारलाय. शेखरच्या बॅट मधून येणारा स्टँड अँड डिस्पॅच. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावींसाठी षटकार. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि जिंकण्यासाठी आता 54 धावा करायच्या आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण लगेचच बदल. आपल्या समवेत जुळले जातील संजयजी शिंदे सर, दक्षिण रायगडातील एक गोड आवाज. पप्पू पाटील. अगदी पाहतोय सुरू आहे सेकंड इनिंगचा खेळ. आता इथून पुढे आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. यापुढे होणारी मॅच आपण डाउस करूयात. एसपी फायटर्स रेपोली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी विजयदादा 11 या दोन टीमचे कॅप्टनचं मी लक्ष वेधतो की आपण या टॉस करण्यासाठी आपण लगेच टॉस करणार आहोत त्या मॅच क्रमांक 10चा. आणि नंतर एक शेवटची मॅच क्रमांक 11 ती आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला असेल तो म्हणजे आकृती 11 रेपोली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी श्री कालभैरव चापडी. त्यामुळे आपण देखील कुठे जायचं नाहीये. आपली शेवटची मॅच 11वी तीही आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मी लक्ष वेधतोय ही मॅच क्रमांक 9 चालू आहे. नंतरला अजून आपल्याला 2 मॅचेस
या कव्हर अप करायचे आहेत. त्यामुळे मी दोन टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधतो. आपण टॉस करण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊयात. अगदी आपण पाहतोय मॅचच्या दिशेने, जिथे आपल्याला मॅच पाहायला मिळते दोन संघामध्ये. एका साईडला आपण पाहतोय कौस्तुभ इलेव्हन वाघोसे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी श्री समर्थ कृपा कुरवडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेला कौस्तुभ इलेव्हन वाघोसे या संघानं प्रथमतः बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहतोय धावा बनवल्या, त्या म्हणजे अर्थात 53 धावा बनवल्या गेल्या. तिथून पुढे अगदी आपण पाहतोय 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमला पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेली जोडी अगदी आपण खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. दोन बॅटर्स अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. पहिल्या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय चांगली कामगिरी या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून अर्थात प्रथमेशने विशेष करून चांगली कामगिरी केली होती, परंतु आता मात्र कशा पद्धतीची कामगिरी करतायत तेही पाहावं लागणार आहेत. प्रथमेश त्यांच्या संवेदक देऊन पाहतोय भावेश पानवकर आणि बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी रोहन. उत्तर अर्धाच्या खेळाला सुरुवात. पहिला बॉल लोव फुलट सुद्धा बॅट चिकाडा घेतले पाठीमागच्या दिशेने. अगदी बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉल वरती सिंगलने इथून पुढे सुरुवात झाली आहे. 54 धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे करावा लागणार आहेत. परंतु मॅच क्रमांक 10 यस दोन टीमचे कॅप्टन्स इथे आले असतील तर आपण टॉस करून घेऊयात. एसबी फायटर्स रेपोलो टीमचे कॅप्टन इथे आहेत. विजेता 11 या टीमचे कॅप्टन्स मी लक्ष वेधतो. आपण टॉस करण्यासाठी या. उलट टाकला होता समोरच्या दिशेने बॉल बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी इथून पुढे होताना पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर रोहनने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. सिंगलने इथून पुढे सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल चांगला बॉल अगदी पण बाद हुआ. डप्पा पडला विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला आपल्याला इथून पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळत. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. आतापर्यंत फलंदाजांना बंदिस्त ठेवले. मोठ्या फटकेमध्ये परिवर्तन नाही करू दिलेत. पुढचा बॉल ओलाट टाकलाय. चॉप करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर लँड करायचा होता, परंतु अलॉंग द विथ कार्पेट मिड ऑफच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला आणि याही वेळेला जास्तीचं काही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीनं 3 या आकड्यावरती 4 बॉल सगळे झालाय. 3 धावा धाबळकावरती अद्यापपर्यंत आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता. बॅट आडवी केली, स्विंग केली आहे, परंतु त्यावेळेला अगदी विचार केला तर डीप मिड विकेटला तिथे प्रोटेक्शन आहे. खेळाडू आहे डीप मध्ये आणि जास्तीचं काही मिळणार नाहीये. पॉवर प्लेचा अद्यापपर्यंत विचार केला तर फायदा तेवढासा जास्तीचा नाही उचलू शकले आणि त्यामुळे एकही मोठा फटका अद्यापपर्यंत आला नाहीये. टीमची धावसंख्या सिंगल डिजिट वरती 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल सगळे झाले. शेवटचा बॉल षटक क्रमांक 1 मधील आपण पाहतोय. शेवटचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. शेवटच्या बॉल वरती एक दोन पाहतोय. व्हाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा बॉल डिलिव्हर करण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती रोहन यांना यावं लागणार आहेत, परंतु अद्यापर्यंत विचार केला तर फक्त आणि फक्त 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात रोहन यांनी. शेवटचा बॉल असणार आहे. शेवटचा बॉल स्ट्रेट डाऊन तर गाऊन खेळला फटका समोरच्या दिशेने. 1 बाउंस लॉंग ऑन बाउंड्रीला जो आहे 4 चौकार. पहिला इथून पुढे समाप्त होताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या तल्पकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचले 9 आकड्यावरती, जिथे आपण पाहतोय धावसंख्येचा पाठलाग करायचा होता 54 या आकड्याचा आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यानंतर अगदी पाहतोय 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही विचार केलात
तर 45 धावसंख्येची गरज आहे. 15च्या सरासरीने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमसाठी अद्यापर्यंत एकही विकेट गेला नाहीये. दोन्ही आघाडीला आलेले बॅटर अजूनही खेळपट्टीवरती आहेत, त्यामुळे इथून पुढे धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी चांगलीच मजा येणार आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. ओ श्रवण आलेत, पहिला बॉल वरती अगदी पाहतोय एज लागले बॅटची. विकेट किपर कोणतीही चूक करत नाहीयेत. 22 ला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. धक्का क्रमांक पहिला मैदान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुरवडी गावाला बिलॉंग करणारे सूरज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाले. संघ अडचणीमध्ये सापडलाय. संघासाठी एक दोन बातवे तारणहार इथून पुढे बनावं लागेल. सूरज आलेत, पहिल्या बॉलवरती आक्रमण करायचं होतं. समोरच्या दिशेने मिडॉनला बॉल ट्रॅव्हल झालाय, मार्गस्थ झालाय. जास्त जागा मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळतात. आता इथून पुढे श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमची आशा अपेक्षा या सर्व काही अगदी आपण पाहत होते म्हणजे प्रथमेश यांच्यावरती असणाऱ्या नजरा. कारण का प्रथमेशकडे ती टॅलेंट आहे, प्रात्यक्षिक अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागणार आहेत. इतक्या दिवसांचा सराव अगदी आपण पाहतोय केलेला आहे, तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहेत. टीमची धावसंख्या दाखवती पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. पुढचा बॉल हा टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती एक दोन पाहतोय बिरकावून दिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आपण उल्लेख करवतो जोपर्यंत प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी हा संघ मैदानाच्या आतमध्ये जीवित असणार आहेत. षटकार डोकला टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळते 16 रन. अवे फ्रॉम द बॉडी इथून पुढे खेळायचा होता फटका. पायांचा वापर नाही केला गेला होता. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे असणं फार गरजेचं असतं. ते फुटवर्क आपल्याला इथून पुढे नाही पाहायला मिळालं. जागेवरून खेळायचं होतं अवे फ्रॉम द बॉडी थ्रू दी एक्स्ट्रा कव्हरला घ्यायचं होतं, परंतु बॉल पर्यंत नाही पोहोचले, बॉलच्या लाईन पर्यंत नाही पोहोचू शकले आणि त्यानंतरला अगदी आपण पाहतोय डॉट बॉल. कमबॅक केलंय गोलंदाजाने. पुढचा बॉल याही वेळेला क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. समोरचा बॉल होता आणि त्याला अगदी पाहतोय ऑन साइडला पाठवायचं होतं, परंतु टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे चालली धापकावरती 17 या आकड्यावरती 17 रन ऑन बोर्ड. आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. टीमची धावसंख्या 17 आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे जिथे आपण पाहतोय 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. अद्यापर्यंत 37 धावसंख्येची गरज अजूनही असणार आहे आणि बॉलचा विचार केला तर 13 बॉल 13 मध्ये बनवायचे 37. समोरच्या दिशेने बॉल बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न इथून पुढे होताना पाहायला मिळते. तिथे रोहन आहेत, कोणतीही चूक करणार नाही आहेत. फक्त आणि फक्त इथून पुढे सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा आले संपुष्टात. टीमची धावसंख्या धापकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचले ती अर्थात 18 या आकड्यावरती. इथून पुढे आपण पाहतोय 36 ची गरज असणार आहेत येणाऱ्या उर्वरित 12 बॉल मध्ये. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा IPL 2025 दिवस क्रमांक पहिला एक छोटासा डीजे ब्रेक.
धावा वाचवण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजल दाखल होताना बार मिळत आहेत. 12 बॉल 36 ची गरज आहे. समोर जर विचार केला तर बॅटिंग साठी सूरज. पहिला बॉल ओव्हर पिच आक्रमण तर केलंय. एलिव्हेशन डिस्टन्स सगळं काही या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मासिव्ह हिट सिक्सर. सूरजने देखील इरादे स्पष्ट केले आणि त्याच वेळेला आपण पाहतोय हात गोलले बॉलला बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ केलं. 11 मध्ये जिंकण्यासाठी 30 ची गरज अजूनही या मॅच मध्ये आपल्याला पार मिळते. 11 बॉल 30 ची गरज आहे. पुढचा बॉल ओ यावेळेला आपण पाहतो चॉप केले बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना पार मिळत आहेत. स्वतः संघाचे संघ मालक शेखर सुद्धा पाठलाग करतायत परंतु त्याआधी बॉल अगदी आपण पाहतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हेरी मच नीडेड चौकार. अगदी आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये काहीतरी चेंजेस आपल्याला इथून पुढे करताना पाहायला मिळाले. शेखर सुतार जे अगदी आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला होते ते आता अगदी आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाले. 2 बॉल मध्ये 10 धावा तर आल्या आहेत. या वेळेला आपण पाहतोय फटका फसलाय हवेमध्ये बॉल पाहायला मिळाला. अगदी चांगल्या पद्धतीची कॅच कम्प्लीट केली गेली आणि महत्वाच्या क्षणी इथून पुढे आपण पाहतोय सूरजला खेळपट्टी सोडावी लागेल. धक्का क्रमांक 2 होतोय बाद. न्यू वाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. सूर्यकांत दाखल झालेत. 9 मध्ये इथून पुढे जिंकण्यासाठी 26 ची गरज आहे. हलक्या त्याने 1-2 बाजू ग्लान्स करण्याचा प्रयत्न राहिला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला होता परंतु त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये अगदी आपण पाहतोय एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला मिळते 29 आकड्यावरती 29. 8 बॉल जिंकण्यासाठी 25 धाव संख्येची गरज मॅच मध्ये असणार आहेत. आणि सूर्यकांतने अगदी पाहतोय ज्या कामासाठी पाठवलं होतं की आल्याला सिंगल काढून अगदी पाहतोय प्रथमेशला स्ट्राईक वर आणायचं होतं ते काम अगदी आपण पाहतोय सूर्यकांतने चांगल्याच पद्धतीने पहिल्या बॉल वरती केलंय. आता मात्र प्रथमेश स्ट्रायकिंग इंडला पाहायला मिळतात परंतु सुजल अद्यापर्यंत आपल्याला पाहायला गेलं तर पहिल्या 2 बॉलवरती धावा खर्च केल्या होत्या परंतु मागच्या 2 बॉलवरती धावा थांबवल्या आहेत. या वेळेला आपण पाहतोय बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. 8 मध्ये जिंकण्यासाठी 24 ची गरज आहे. हे 2 बॉल फार महत्वाचे असणार आहेत. मागचा सामना पण पाहिला जिथे 6 मध्ये 19 ची गरज असताना 4 बॉल मध्येच 22 धावा बनवल्या होत्या. महेंद्र या नावानं अगदी धुमाकूळ घातला होता. आता इथून मात्र आपण पाहतोय प्रथमेश धुमाकूळ घालेल का ते पाहावं लागणार आहेत. हेलिकॉप्टर
वन बाउन्स, चौकार. जिंकण्यासाठी 20 धाव संख्येची गरज अजूनही या मॅच मध्ये असणार आहेत. मागच्या मॅच मध्ये महेंद्र या नावाची चर्चा झाली, या मॅच मध्ये एक दोन बातवे प्रथमेश नावाची चर्चा होईल का, परंतु समोर जर विचार केला तर सुजल कमबॅक करावं लागणार आहे. शेवटचा बॉल हा फार महत्वाचा असणार आहे. 7 मध्ये 20 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे, त्यामुळे इथून पुढे काय घडणार तेही पाहावं लागणार आहे. चला विनंती असेल मॅचला इथून पुढे लगेच आपण सुरुवात करूयात. 7 मध्ये 20. हो, महत्वाचा बॉल होता. हेलिकॉप्टर याही वेळेला लँड केलाय. खेळाडू होते, प्रयत्न पहा. अफलातून अप्रतिम दर्जाचे, अविश्वसनीय, अचंबित करणारे अगदी आपण पाहतोय प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाले. येस, पंच डिसिजन सेव्ह आहेत. येस, अगदी आपण पाहतोय धावा आपल्या संघासाठी जवळपास 5 वाजवल्यात. फक्त आणि फक्त इथून पुढे आपल्याला सिंगल अजित होताना पाहायला मिळते. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय मागच्या मॅचचं समीकरण 19 धाव संख्येची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका, विनंती करतो. फिल्डिंग करणारी टीम कौस्तुभ इलेव्हन वाघोसे, आपण कोणती टीम मीटिंग जास्तीचा वेळ खर्च करू नका, अन्यथा आपल्याला एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. याच्याकडे देखील मी आपलं लक्ष वेधतोय. चला मॅचला इथून पुढे लगेच आपल्याला सुरुवात करायची, कारण इथून पुढे आपण पाहतोय 2 मॅचेस आपल्याला अजून कव्हर अप करायच्या आहेत. 6 बॉल जिंकण्यासाठी 19 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय राहुल मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. 6 मध्ये त्याला 19 वाचवायचे आहेत. समोर जर विचार केला तर प्रथमेश त्याला 6 मध्ये 19 बनवायचे आहेत. एक चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. अगदी आपण पाहतोय खेळाडू होते, थोडेसे झालेत फंबल आणि स्कोर कार्ड वरती धावा मिळतील त्या 4 नंबर येतोय चौकार. साठी अगदी आपण पाहतोय 15 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहेत. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये फायटिंग करतायत. हो, याही वेळेला आपण पाहतोय अलॉंग द विथ कार्पेट केलेला फटका अगदी फिल्डर येताना वेगाने फेकी चुकीची आहे. फेकी अगदी आपण पाहतोय चुकीच्या पद्धतीने आपल्याला बाण मिळाली. फक्त आणि फक्त जिथे सिंगल असते आणि महत्वाची बाब म्हणजे प्रथमेश नॉन स्ट्राईक एंडला थांबले असते, तिथे मात्र अगदी आपण पाहतोय चुकीच्या पद्धतीची फेकी पाहायला मिळाली आणि त्यानंतरला 2 धावा सुद्धा आल्या आणि प्रथमेश आपल्याला स्ट्रायकिंग एंडला सुद्धा पाहायला मिळत आहेत. येणारे 4 बॉल जिंकण्यासाठी 13 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहेत. एका साइडला राहुल, एका साइडला प्रथमेश. हो, कोलाट टाकल्या. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव तर घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथून पुढे होताना पाहायला मिळेल आणि बघता बघता 2 धावा पुन्हा एकदा या बॉल वरती येताना पाहायला मिळत आहेत. समीकरण सातत्याने बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल जिंकण्यासाठी 11 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जशी मागची मॅच चालू होती तशीच अगदी पाहतोय इथून पुढे ही मॅच त्याच दिशेने जाताना पाहायला मिळते की काय. 3 मध्ये 11. ओ, कोलाट टाकला होता. अगदी आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर तर होता. काय घडले मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल तर घेतली आहे, परंतु स्ट्राईक रोटेशन होण्याचं काम इथून पुढे होणार नाहीये. घडले चूक आणि अशा पद्धतीने अगदी पाहतोय धावचीच्या स्वरूपामध्ये इथून पुढे फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर विकेटचा पतन.
ची गरज आहे, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी महत्वाची बाब म्हणजे प्रथमेश नॉन स्ट्राईक एंडला आहेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अजय भोनकर संघाचे संघ मालक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 धावा. ओ कोलाट टाकला होता, अगदी पण बात होय, जास्तीचा काही मिळणार नाहीये, परंतु मागच्या बॉल वरती सिंगल घ्यायची होती का? आता इथून पुढे एक दोन बात होय, येल्लो आर्मी मध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. त्या बॉल वरती खऱ्या अर्थाने सिंगलची गरज होती का? आणि त्याच वेळेला डबल धावसंख्येचा प्रयत्न तिथून पुढे आपल्याला पाहायला मिळाला नाही. आणि इथून पुढे एक बॉल जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल तो हवेमध्ये पाहायला मिळतोय. उंची जास्त आहे, लांबी तितकीशी कव्हर नाही करू शकले. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि अशा पद्धतीने एक दोन बातवे कौस्तुभ इलेव्हन वाघोचा संघ विजयी होताना पाहायला मिळतोय. अभिनंदन शेखरजी सुतार साहेब, अभिनंदन रोहन वारिक, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. अगदी बातवे प्लेअर ऑफ द मॅच कौस्तुभ इलेव्हन वाघोचा संघाचा अगदी बातवे 7व्या क्रमांकावरती आले. 7व्या क्रमांकावरती येत असताना एक फिनिशिंग टच पाहिजे होता. तो टच आपल्या संघाला